नमस्कार. अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण बनवलेले आहेत खुसखुशीत असे तिळाचे लाडू. एकदम झटपट बनतात, 15 मिनिटात तर तयार होतात आणि 2 महिनेसुद्धा असे छान टिकतात. साधी सोपी रेसिपी आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हालाही नक्की आवडतील. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लगेच लाईक करा. एक मोडून दाखवते, बघू शकता. एकदम असं खुसखुशीत, चिक्कीचा गुळ नाही, साध्या गुळापासून बनवलेले आहेत. तर मस्त असे खुसखुशीत असे 2 महिने राहतात. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. तर आपल्याला तिळाचे लाडू बनवण्यासाठी हे घेतलेलं आहे 1 कप तीळ, अर्धा कप शेंगदाणे आणि 1.5 कप गूळ आहे. खूप छान बनतात खुसखुशीत. आपण या अगोदर पण व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, तर ते असे मऊ लाडू बनवलेले आहेत. हे असे खुसखुशीत राहतात, 1 महिनाभर टिकतात. चला आता सुरुवात करूया. तर आता कढई ठेवली तापण्यासाठी. आपल्याला त्यामध्ये अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे. छान भाजून घ्यायचे शेंगदाणे. झटपट होतात हे लाडू 15 मिनिटात. शेंगदाणे छान भाजलेले आहेत, काढून घ्यायचे. आता तीळ भाजून घ्यायचे. तीळ पण छान भाजलेले. गॅस बंद करायचा आता. तर हे शेंगदाणे साल काढून असे जाडसर कुटून घेतलेत. आता कढई ठेवली तापण्यासाठी. तूप घालायचे. तर आता गूळ टाकायचा आपल्याला. आणि त्यामध्ये अगदी 2 चमचे पाणी घालायचे. एकदम झटपट बनतात हे लाडू. गडबडीच्या वेळेला जरी तुम्हाला हवे असतील तरी लगेच बनतात. तुपामुळे छान सॉफ्ट होतं. फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची, जास्त फुल फ्लेमवरती नाही करायची. पोस्ट केलेले आहेत. संक्रांतीसाठी तिलोऱ्या बनवल्या जातात, त्याचा पण व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. परत चेक करेपर्यंत फ्लेम आपल्याला कमी ठेवायची. जर बनले असेल तर जास्त पुढे जायला नको. आता छान गोळी बनलेली बघू शकता. यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची. आणि आता गॅस करायचा बंद. छान गोळी बनलेली. जास्त कडक जर झाली तर परत आता हे तीळ टाकून घ्यायचे.
तर इथून पुढं पटपट प्रोसेस करायची आपल्याला, लगेच वळले गेले पाहिजे. मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. त्याला उतरून घ्यायचं आपल्याला. तवा तापून ठेवायचा आहे. थंड झाल्यानंतर जर आपल्याला लाडू वळता नाही आले तर आपल्याला तव्यावरती ठेवायचे. त्यासाठी तवा फक्त थोडासा गरम करून ठेवणार आहे. मदतीला जर कोणी असेल तर नाही गरज पडत. बांधून घ्यायचे लवकर लवकर लाडू. थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे हात भाजल्या जात नाही. पाकामुळे जास्त हाताला भाजल्या जातं, त्यामुळे हा छोटा झालाय. तर अशा प्रकारे पटापट आपल्याला लाडू वळून घ्यायचेत. ते गूळ थोडंसं हे झालं की लगेच पॅक बसते. अजून एक दाखवते. तर अशा प्रकारे आपण झाले. असेच लाडू वळून घ्यायचेत आपल्याला सर्व. तर अशा प्रकारे आपले सर्व लाडू वळून झालेले आहेत. बघू शकता. फोडून दाखवते. बघू शकता किती खुसखुशीत बनलेले आहेत. आणि हे 2 महिने सुद्धा छान टिकतात. आणि जास्त मऊ पण नाही आणि असे कडक पण नाही झालेले. आणि आपण साधा गूळ वापरलेला आहे. चिक्कीचा गूळ वगैरे काही नाही. चिक्कीचा वापरला तरी चालतो. चिक्कीच्या गुळाने पण छान होतात, पण कधी कधी त्याचं जर पाकात मिस्टेक झाली तर असे चिकट होतात किंवा असे तुटत नाहीत, कडक बनतात किंवा चिवट होतात. तर हे असे मस्त झालेले आहेत. तर हे अशा प्रकारे आपले हे तिळाचे मस्त असे खुसखुशीत लाडू तयार झालेले आहेत. 2 महिने छान टिकतात. इतके दिवस तर नाहीत राहत तिळाचे लाडू, पण जर ठेवायचे असतील तर 2 महिनेसुद्धा आरामशीर टिकतात आणि छान खुसखुशीत बनतात. आणि तुम्हाला जर नरम हवे असतील तर त्याची रेसिपी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे. तर हे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. एक लाईक तो बनत आहे. मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.